आज काहीतरी स्पेशल करायचं होतं, तर पुढे व्हिडिओ बघा म्हणजे नक्की समजेल तुम्हाला. आज आम्ही इडलीचा नाश्ता वगैरे केला आणि शंभूला खायची होती करंजी. मग मम्मीनी लगेच करंजीचं पीठ भिजायला घातलं, म्हणजे मैदा नव्हतं त्यामुळे रव्याचंच आम्ही करणार होतो करंजी. रवा वगैरे भिजवला मम्मीनी, रवा मळून घेतला भिजून आणि खोबरं आणि बाकीचं जे लागणारं काजू बदाम वगैरे आहे ते पूर्ण चिरून वगैरे भाजून घेतलं आणि बाकूर तयार केला. त्याच्यानंतर मग दुपारी आम्ही मस्त पीठ रव्याचं भिजलं होतं. त्याच्यानंतर मग रवा करंजी करायला घेतली. मनूला पलीकडून टाकलं होतं. मम्मी मनूसोबत खेळत खेळत आम्ही हळूहळू करंजी बनवत होतो आणि शंभू पण मध्ये मध्ये लुडबुड करत होता. करंजी बनवली, पूर्ण करंज्या तयार करून घेतल्या आणि कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं. करंजी तळून घेतली. करंज्या सगळ्यात तळून झाल्यानंतर आम्ही खायला पण घेतल्या. शंभू आणि मी करंजी खात होतो. उरलेल्या बाकीच्या करंज्या मम्मी बनवत होती. खरंच रव्याच्या करंज्या खूप छान झाल्या होत्या. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.